नमस्कार मंडळी. गेल्याच महिन्यात HPV या लसीकरणाची मोहीम सरकारने हाती घेतली. HPV लसीकरण म्हणजे काय, गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे काय, हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी संपदा सावंत बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपल्या सोबत आहेत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर जयश्री तळेले. चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. गेल्याच फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि BMCनी HPV मोहीम ही हाती घेतली. तर HPV मोहीम म्हणजे काय, म्हणजे HPV लसीकरण म्हणजे काय, ते एक्झॅक्ट कळून दे. म्हणजे खूप असं सगळ्यांना कन्फ्युज झालंय की काय आहे लसीकरण. बरोबर. आता HPV हा एक व्हायरस आहे ज्याचं नाव आहे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. आता ही मोहीम का महत्वाची आहे? आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त जे काही मृत्यू होतात स्त्रियांमध्ये, त्याच्यात गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर, ज्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर म्हणतो, हा नंबर 1 किलर आहे भारतीय स्त्रियांमध्ये. आणि याचं कारण सगळ्यात महत्वाचं हा HPV नावाचा व्हायरस आहे. आता हा व्हायरस कारण म्हणजे कसं होतं ह्याच्यामुळे कॅन्सर? HPV ह्या व्हायरसमुळे स्त्रियांना इन्फेक्शन होतं. या व्हायरसचे काही DNA असतात, ते आपल्या शरीरात जाऊन नॉर्मल सेल्सना इन्फेक्शन करतात आणि मग त्यांची ग्रोथ एनॉमरसली वाढवतात. आपल्या सर्वांना माहितच आहे की कॅन्सर म्हणजे एखाद्या सेल्सची खूप जास्त ग्रोथ होणं. तर हे सेम मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये ह्या व्हायरसमुळे होऊ शकतं आणि या बायकांना कॅन्सरच्या होण्याची शक्यता जास्त वाढते आणि जेणेकरून कॅन्सरचे मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. आणि हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी आज सरकारने सर्व डॉक्टर्स आणि ह्या सगळ्यांना हाती घेऊन या व्हायरस पासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी ही मोहीम हाती घेतलेली आहे. HPV लसीकरणाची वय काय आणि ती कशी घ्यावी? HPV वॅक्सिन जे काही आता अवेलेबल आहे, सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूटनेच हे वॅक्सिन आणलेलं आहे मार्केटमध्ये. आणि खरंच म्हणजे किंमत म्हणाल तर त्यामुळे आता त्याची किंमतही आपल्याला परवडू शकेल असं झालेलं आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आता सरकारने ती मोफत पण उपलब्ध केलेली आहे. आता कोणाला द्यावं? फक्त मुलींनाच द्यावं का? तर नाही, मुलांनाही हे देणं खूप गरजेचं आहे. HPV ह्यामुळे होणारा कॅन्सर हा कुठल्या प्रकारचा कॅन्सर असू शकतो? तर एकतर गर्भाशयाचा मुखाचा, ज्याला सर्व्हायकल कॅन्सर म्हणतो, स्त्रियांमध्ये वजायनल कॅन्सर, वल्वल कॅन्सर म्हणजे प्रायव्हेट पार्ट ज्याला आपण म्हणतो, तसंच पुरुषांमध्ये पेनाइल कॅन्सर म्हणजे पुरुषांच्या प्रायव्हेट अंगाचा जो काही कॅन्सर असतो, ह्या प्रिव्हेंट करण्यासाठी हे वॅक्सिन खूप महत्वाचं आहे. तर ही लस आपण मुलांना आणि मुलींनाही देऊ शकतो. आयडियल वय, एक योग्य वय काय आहे ते 9 वर्षांपासून 14 वर्षांपर्यंत सर्व मुलींना ही लस दिलीच पाहिजे. आता हे वय का असं आपण ठेवलेलं आहे? तर 9 वर्षांखालील ह्या वॅक्सिनचं इफेक्टिव्हिटीचे स्टडीज अजून झालेले नाहीयेत. पण 9 ते 14 वर्षांमध्ये जर आपण ही वॅक्सिन घेतलं तर झिरो कन्व्हर्जन म्हणजे जे काही प्रोटेक्शन रेट आहे ते ऑलमोस्ट 100% आहे. त्याच्यामुळे आपण हे वय सगळ्यांना सल्ला देतो की सर्व मुलींना 9 ते 14 वयोगटातील मुलींनी ही लस घेतलीच पाहिजे. म्हणजे आयडियली आम्हाला फक्त माहिती होतं की लेडीजनी घ्यावी किंवा मुलींनीच घ्यावी, पण तुमच्या मार्फत कळालं की मुलांनी पण घेणं गरजेचं आहे. खूप उत्तम माहिती दिली मॅडम. पण हा कॅन्सर कशामुळे होतो, म्हणजे कॅन्सर होऊच नये तर त्यासाठी काय काळजी घ्यावी? अच्छा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जसं म्हणतो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. होऊच नाही. आता आपल्याकडे लस आहे, तर मी सगळ्यांना सल्ला हाच देईल की आपल्याकडे मुलगा असू दे मुलगी असू दे, तुम्ही सर्वात पहिले आपल्या या वयोगटातली आपल्या घरात कोणी मुलं असतील तर त्यांना तुम्ही हे वॅक्सिन द्या. दुसरी गोष्ट, समजा आता आपलं वय उलटून गेलंय, अशा काही स्त्रिया असतील ज्यांनी अनफॉर्च्युनेटली वॅक्सिन नाही घेतलंय, माहित नाही, तर सगळ्या स्त्रियांनी 2-4 कॉमन आपली लक्षणं असतात तिकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. तर काय लक्षणं असू शकतात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची? तर प्रामुख्याने की सतत पांढरा स्राव होणे, ज्याला घाण वास येत आहे. तुम्ही सतत ट्रीटमेंट करत आहात पण तुम्हाला त्याच्याने काहीच परिणाम दिसत नाही आहे किंवा तुम्हाला गुण येत नाहीये, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन तुम्ही कॉल्पोस्कोपी नावाची ही टेस्ट असते, ज्याच्यामध्ये गर्भपिशवीच्या मुखाचा एका मशीनद्वारे आम्ही टेस्ट करतो आणि मग ज्याच्यामध्ये इन्फेक्टेड असेल काही एरिया तर मग आपण बायोप्सी घेऊन पुढे डायग्नोसिस करतो. तर ह्या प्रकारचं लक्षण जर कुठल्याही बायकांमध्ये असेल की सततचा पांढरा स्राव जाणे आणि त्याला घाण वास येणं, जो तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच ट्रीटमेंट नाही होते, पाळी गेलेल्या बायकांमध्ये ज्यांचं रजोनिवृत्ती झालेली आहे, अशा बायकांनीही जर त्यांना पांढरं पाणी जात असेल तर तिकडे कृपया करून दुर्लक्ष करू नका.
काही काही स्त्रिया लाज वाटते म्हणून हे सगळे जे काही आपले कंप्लेंट्स आहेत त्या कधीच सांगत नाहीत. आणि यामुळे काय होतं की जेव्हा आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा जेव्हा आपण इझिली कॅन्सर ट्रीट करू शकतो त्या स्टेजमध्ये आपल्याला हा कॅन्सर मिळतच नाही. बऱ्याचदा गायनेकोलॉजिस्टकडे किंवा स्त्री रोग तज्ञांकडे अशा वेळेला बायका पोहोचतात की जेव्हा ऑलरेडी तो स्टेज 4ला गेलेला असतो किंवा पसरलेला असतो. तर आपल्या सर्वातल्या शरीरातले छोट्या छोट्या जे काही कंप्लेंट्स असतील ज्या तुम्हाला साध्या वाटत असतील, पण माझा सल्ला राहील की तुम्ही नक्कीच जवळच्या स्त्री रोग तज्ञांशी कन्सल्ट करा आणि तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच भेटा. आता राहिलं मुलांमध्ये, HPV हा जो काही व्हायरस आहे हा मुलांमध्ये पण त्यांच्या प्रायव्हेट पार्टचा कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत असू शकतो. त्याच्यामुळे मुलांसाठीही हे घेणं खूप गरजेचं आहे. HPV वॅक्सिनची प्रोसेस काय आहे, ती कशी घ्यावी, कुठल्या वयात घ्यावी आणि कुठले स्टेज आहे त्याचे? अच्छा, तर आता आपल्याकडे सरकारने जे वॅक्सिन अवेलेबल केलेलं आहे ते सर्व्हिवॅक नावाचं वॅक्सिन आहे, ज्याचे 2 डोस असतात. आपण 9 वर्ष पूर्ण मुलींमध्ये सरकारने सध्या मुलींसाठी हे वॅक्सिन आणलेलं आहे, जे 9 ते 14 वयोवर्ष गटातील सर्व मुलींना कंपल्सरी द्यायलाच पाहिजे. त्याचे 2 डोस असतात. 0 डोस म्हणजे पहिला डोस आणि त्याच्यानंतर सेकंड डोस आपल्याला 6 महिन्यानंतर घ्यायचा आहे. हे झालं 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी. समजा 15 वर्षाची मुलगी आहे आणि तिला हे वॅक्सिन घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी मग 3 डोसेस असतात. पहिला डोस आपला नेहमीचा ज्याला आपण 0 डोस म्हणतो. सेकंड डोस हा सेकंड मंथला 0, 2 आणि मग 6 असा तिसरा डोस. तर हे 3 डोस 16-15 वर्षाच्या पुढील मुलींसाठी आपण घ्यायचे असतात. म्हणजे एका वर्षात 3 डोस घ्यायचे? येस, एका वर्षात 3 डोस घ्यायचे असतात. ओके. आणि समजा असं होतं कधी की एखादा डोस घेऊन विसरून जातात लोक, तरी हरकत नाही. कमीत कमी 1 डोस जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला प्रोटेक्शन बऱ्यापैकी इम्युनिटी असते. पण तुम्ही नक्की पूर्ण शेड्यूल करा, म्हणजे तुम्हाला 100% ह्या लसीचा फायदा होईल. आत्ताच तुमच्याकडनं कळालं की ही लस पुरुषांना पण दिली जाते, तर मग पुरुषांचं कॅन्सरचं प्रमाण किती असतं याच्यामध्ये आणि सिम्टम्स काय आहेत? स्त्रियांचं पण आणि पुरुषांचं या कॅन्सरचं सिम्टम्स काय आहेत? स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर जसं मी म्हटलं की भारतामध्ये 1 नंबरचा किलर आहे, तसं पुरुषांमध्ये त्यांचं जेनायटल कॅन्सर किंवा पेनाईल कॅन्सर हा नंबर 1 किलर आहे. जेव्हा जेनायटल कॅन्सर होतो तो पण सेम व्हायरस आहे HPV नावाचा, त्याच्यामुळे होतं. तर याचं लक्षण काय असू शकतं, तर पुरुषांच्या किंवा मुलांच्या प्रायव्हेट पार्टला कधी कधी जखमा होणं आणि त्या जखमा न बऱ्या होणं, तिथनं सतत पू किंवा रक्तस्राव होणं, हे सिम्पटम्स असू शकतात. कधी कधी फार छोट्या छोट्या जखमा असतात, पण कधी मुलं किंवा माणसं निग्लेक्ट करतात आणि मग हे क्रोनिक जेव्हा एखादी गोष्ट होते तिथे कॅन्सरचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि स्त्रियांचे काय सिम्टम्स आहेत? स्त्रियांना जसं मी म्हटलं तसं की कॉमनेस्ट इज व्हाईट डिस्चार्ज, पांढरं पाणी जाणं. त्या पांढऱ्या पाण्यासोबत कधी कधी रक्त येणं, तसेच संबंध केल्यावरती किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी झाल्यावरती एखाद्या स्त्रीला ब्लिडिंग होत असेल, दरवेळेला रिलेशन ठेवल्यावरती जर कोणाला ब्लिडिंग होत असेल तर नक्कीच तुम्ही, हे खूप महत्वाचं लक्षण आहे, तुम्ही तिथे लक्ष द्या. जाऊन चेक करा तुमच्या स्त्रीरोग तज्ञांकडे की गर्भाशयाच्या मुखाला जखम तर नाही आहे ना, कारण त्याचं हे लक्षण असू शकतं की ज्याच्यानं पांढरं पाणी येतं, ब्लड येतं, घाण पिवळा हिरवा डिस्चार्ज असतो आणि वास येत असतो. आणि अगेन तुम्ही रिपीट ट्रीटमेंट केलेलं आहे आणि इफ इट इज नॉट रिस्पॉन्डिंग किंवा हील होत नाहीये एखादी जखम किंवा तुमच्या प्रायव्हेट पार्टात, स्त्रियांच्या पण जर वल्वाला किंवा वजायनामध्ये जर एखादी जखम आहे तर तुम्ही नक्कीच त्याला स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन ती दाखवा आणि त्याचं पुढचं ट्रीटमेंट करा. किती वर्ष तुम्ही स्त्रीरोग तज्ञ कार्यरत करतात आणि तुमचा अनुभव काय आहे? स्पेशली स्त्रिया, म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की त्या येत नाही किंवा काय, तर तुम्ही काय सांगू शकता? गेली 20 वर्ष मी स्त्री रोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बायकांना कुठेतरी आपल्या ज्या काही त्रास असतील सहन करण्याची एक प्रचंड घाण एक सवय लागलेली असते सगळ्या बायकांना. कुठलाही त्रास असतील तर त्या कधीच बोलून दाखवत नाही किंवा अगदी ते असह्य झालं की मग त्या डॉक्टरांकडे जातात. तर माझा सगळ्या बायकांना हेच आहे की पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. तुमच्या शरीरात होणाऱ्या ज्या काही बदल आहेत किंवा जर काही चेंजेस आहेत तुम्ही स्वतःला आधी निरखा. 10 मिनिटं स्वतःचं तुम्ही ब्रेस्ट एक्झामिनेशन पण करा. तुम्हाला एखादी गोष्ट एबनॉर्मल वाटत आहे, एखादा डिस्चार्ज किंवा जसं मी म्हटलं ब्रेस्ट आहे, आपल्या छातीचं आपण रेग्युलर एक्झामिनेशन केलं पाहिजे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एबनॉर्मलिटी वाटली तर तुम्ही कृपया लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.
मला वाटतं आपल्या भारतामध्ये किंवा ओव्हरऑलच आपल्या समाजामध्ये एक स्टिग्मा आहे, बाईने डॉक्टरकडे कसं जावं किंवा कसं सांगावं मला अशी अशी कंप्लेंट आहे. तर कृपा करून असं नका करू. यामुळे आपण आपलं स्वतःचं आयुष्य धोक्यात घालतो आहोत. तर जेवढं तुम्ही लवकर याल डॉक्टरांकडे, आम्ही लवकरात लवकर तसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन देऊ. आणि तुम्ही एखादं वाटलं सिरियस गोष्ट डॉक्टर सांगत आहे तर प्लीज तुम्ही ऐका आणि ऍटलिस्ट टेस्ट करून कन्फर्म करा की इफ इट इज नॉर्मल और काही प्रॉब्लेम आहे. जाता जाता तुम्ही काय सांगणार स्त्रियांना आजच्या? मला हेच सांगायचं आहे सगळ्या स्त्रियांना, आणि जेणेकरून एक स्त्री हे घराची महत्वाचं अंग असतं. तिच्या मुलीला किंवा मुलाला सगळ्यांकडेच तिला, कुटुंबाला तिला बघायचं असतं. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःची काळजी पण तेवढीच घ्या जेवढी तुम्ही कुटुंबासाठी घेता. जसं तुम्ही मुलांना किंवा नवऱ्याला काही झालं तरी धावत डॉक्टरांकडे जाता, तसं स्वतःकडेही लक्ष द्या. या लसीकरणाचं तुम्हाला आता जर माहिती झालं असेल तर तुम्ही लवकरात लवकर लसीकरण उपलब्ध असेल तिथे जाऊन घ्या. तुम्ही जरी लग्न झालेलं असलं, तुम्हाला मुलं बाळ असली तरीही तुम्ही ही लस घेऊ शकता. तुम्हाला नक्की यापासून प्रोटेक्शन मिळेल. पण 100% जर तुम्हाला ह्याचं प्रोटेक्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना या लसीचा फायदा द्या आणि स्वतःचं जीवन ह्याच्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये या लसीचा फायदा करून घ्या. डॉक्टरने आपल्याला उत्तम ज्ञान दिलं, उत्तम नॉलेज दिलं की ही लस म्हणजे काय, याचे फायदे काय आहेत. तर मंडळी, या लसचा नक्कीच तुम्ही उपयोग करा. याच नोटवर संपदा सावंतला निरोप द्या. नमस्कार. धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून दिला. धन्यवाद. थँक्यू सो मच.